कधी कधी असं वाटत यार आपणच फक्त करतोय सगळ्यांसाठी, आपल्यासाठी कोणीच करीत नाही. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉग मध्ये. तर आता किती वाजले काय माहित नाही, आपलं स्मार्ट वॉच पण हातात नाही. तर आंघोळ वगैरे झालेली मस्त आणि नाश्ता करायचा आहे. नाश्त्याला रात्रीची बिर्याणी, रात्री काय बिर्याणी खाली नव्हती मित्रांनो. आता एकदम पोटभर खाऊ बिर्याणी. रात्री मी तसंच गेलतो, रात्री कामाला गेलतो मित्रांनो. मी ते कसं बोलावलं कसं नाही काय झालं ते तुम्हाला नंतर सांगेन मी. बट त्या आधी ना नाश्ता करू. तनुला चाललं इथे खेळायचं काम मित्रांनो. या बाय तनुली तनुल्या चला नाश्ता करा. तिने सकाळीच मित्रांनो चहा बिस्किट खाल्ली. हे पाहिले का, पबजी खेळत चालली बा पोरांनो. तिघ खेळते, तिघ पबजी खेळत चालली मित्रांनो. पहा आजकालची शाळा किती खतरनाक झाली. काय नाश्त्याला मी शिगडी चालू केली पण ती लालच महिना गरम झालेली. दे मग चल. नाश्त्याला मस्त बिर्याणी मित्रांनो रात्रीची भारी त्याच्यासारखीची. फायनल मित्रांनो नाश्ता वगैरे झालाय मस्त. आणि इकडे आलोय वरती टाकीवर. मी प्रत्येक वेळेस मित्रांनो इकडे टाकीवर येतोय ना, इकडे तिकडे जातोय. इकडे काय करतोय काय नाही तुम्हाला मी आता नाही सांगणार, सांगेन मी बट त्याला वेळ आहे अजून, नंतर सांगेन मी. येणाऱ्या ब्लॉग मध्ये मी लवकरच तुम्हाला सांगेन मी काय येतो, काय रिझन आहे माझं येण्याचं. मी इकडे धावपळ करतो दिवसा, मी काय करतो. ती वेळ आली का मग मी तुम्हाला नक्की सांगेन. मला कधी ना लय वाईट वाटतं यार मित्रांनो, खरंच कधी असं वाटत यार आपणच फक्त करतोय सगळ्यांसाठी, आपल्यासाठी कोणीच करीत नाही. जाऊ द्या ठीक आहे, आपल्याला करायचंय सगळ्यांसाठी. बाकी कोणी माझ्यासाठी करू अगर नाही करू, बट मला ज्यांच्यासाठी करायचंय मी त्यांच्यासाठी करणार आहे. टाकीवरून व्ह्यूज लय खास दिसतो यार मित्रांनो. काय असो सन पार वर आलाय मित्रांनो. वाढलं आता सगळीकडे बका दिसायला लागलं ना, तरी पण जरा व्यवस्थित दिसतंय. तनुला आणि मम्मी पाहिले का वेदे काळा देत. आपल्याला मित्रांनो आज भरपूर काम आहे. ब्लॉग पण शूट करायचा आहे. आपले 2-4 दिवस झाले मित्रांनो आपले ब्लॉग कंटिन्यू येतात. असंच ठेवायचा प्रयत्न करतोय मी, कसं होईल तर होईल. आणि सपोर्ट करत राहा मित्रांनो. तुमचा सपोर्ट चांगला वाटतोय, चांगला दिसतोय. जे ताई आपल्या बरोबर बोलले होते त्या ब्लॉग बघताय का नाही काय माहिती, कमेंट नाही करते काहीच नाही. आणि हा मित्रांनो 70 ते 80% मित्रांनो ब्लॉग बघतायत लोक, बट सबस्क्राईब करीत नाही. 20% लोक सबस्क्राईब करते. प्लीज जाऊन सबस्क्राईब करा मित्रांनो, प्लीज तेवढं सबस्क्राईबचं बटन दाबा पटकन, म्हणजे मग कसं थोडं भारी वाटत, तुमचं आम्हाला प्रेम भेटत. बुम असं काहीतरी होऊ शकतं तुम्ही सपोर्ट केल्यानंतर. हे कर ते टिंग मोय कर बरं. टिंग हा नीट करा मागितले भारी करा आणि रावण कसं असते. 4:29 झाली. घामाघूम झालेलो मी डायरेक्ट. आणि आत्ताशी दुपारचं जेवण करून राहिलो मित्रांनो 4:30 वाजता. दुपारचं जेवण काय मित्रांनो, दुपारच्या जेवण मित्रांनो भेंडी. सकाळी बिर्याणी खाल्ली होती त्याच्यावरच होतो मी. त्याच्यानंतर आत्ता जेवण करून राहिले. बाकीचे सगळे झोपलेले मित्रांनो. मम्मी बाहेर आहे, आपल्या बाजावर नवीन बाजावर बसले. तर जेवण करू. बघा असं रुटीन राहतं माझं. नाईट चालू असली का मग असं रुटीन राहतं. पण बट मला आवडतं, कारण मग काय होतं माहिती का, सगळं समाधानी असते मित्रांनो. मस्तपैकी जेवण झाले. पण उठले झोपातून. आम्ही गेलो तिथं मंदिराच्या तिथं. चाललोय आता पुन्हा घरी, कारण आपला दादूस उठलाय. दादूस येड्यावानी करतो ना आम्हाला, आहे ना बाबे. चला तर मित्रांनो आता सगळे आराम करते. छोटं बाळ पण बाहेर झोपलंय. आणि आता मी माझं कामावरून घेतली. तनुनी कसं केलं पाहिलं तर मग घराला मला आज पोछा मारावंच लागणार आहे. आणि तसं पण रोजच्या रोज पोछा मारला ना मुंग्या वगैरे माशा वगैरे जास्त होत नाही. त्याच्यामुळे ना मी पटापट माझं काम करून घेते. काय करते चहा मला पण करा बघ थोडा. आजचं आपलं काम कम्प्लीट झालंय. 5:45 वाजले. म्हणजे आतापर्यंत दिवसाचं काम कम्प्लीट झालं. आता रात्रीचं काम इथून पुढे स्टार्ट होईल. परिचय झालं इथं मित्रांनो तोंड द्यायचं काम. तिला ब्लॉग शूट करायला आलं मित्रांनो. तिने चहाचा असा कप धरलाय असा. मग नेमकं काय करायचं त्याचं काही सांगितलं सुद्धा नाही. आधी सांगितलं काय, कधी सांगितलं आधी, कुठे ती सांगितलेलं कुठे हा सांगितलं आपण कुठे मग ते सांगितलं मला सांग ना. चला घरी. हा सावळ्या कोमरावानी काय चला घरात काय आलं रे. अरे तू अर्धा पळता काय रे, काय झालं रे. अयो मित्रांनो तिचे हात पाहिजे का, दाखव. हे बाय खेळून हात कशी केली. दादा कमी नाही ना, दादा या दिसा ना बरं. दादा बरं ते करा इथं घरात मोकळं वाटत. हा रात्रीचं काढायचं म्हणजे ते एकटेच राहते ना. आणि मग मी रात्रीचं जातो त्याच्यामुळे मग यांना कोणी सोबत नाही राहत. त्याच्यामुळे ते म्हणते का आम्ही बळच काढतो रात्र. खरं कारण गडी माणूस जर घरात असला ना म्हणजे मग टेन्शन नाही राहत. तुम्हाला माहित असेल प्रत्येकाला, खास करून लेडीजला माहित असेल घरात गडी माणूस नसल्यानंतर काय होतं. तुम्हाला माहित असेल ना तर कमेंट करून सांगा मित्रांनो. तिने लावलाय साबण मित्रांनो अख्या हाताला आणि चाललंय अख्खं पाणी नासून टाकलं यार. काय यार ते बघा धुवायचं काम चाललंय. हात धुवून काढ हात स्वच्छ. बघ हात जर स्वच्छ धुतले नाही
तर हे घाण पोटात जाते आणि मग काय करतं हा कुल होत तिला मग फुगा येते सगळे तिला म्हणलं हात धुई मातीनेच भरले होते ना मग हात धुई धुतच नव्हती मला हात धुती काय मी ओढून द्यायला बाथरूम मध्ये तीन डायरेक्ट हात धुतले अख्खं मातीचं पाणी एवढी हसायला आली पण तिला पटकन म्हणून ती परत तशीच वागली. फायनली मित्रांनो 7 वाजले आणि आम्ही चाललो भीमा अंकल त्याच्या घरी कारण भीमा अंकल त्याच्या ना याचा आवाज येऊ राहिला ते संबळ वाजू राहिले बघून येतो याला वाजवायला आपण संबळ मला येतं का तुम्ही पण बघा बघा मला नाही येत पण मी अजून वाजवलं नाही बघू अजून जमत काय तेव्हा आवाज येते कसा आवाज येतो चला मित्रांनो मजा आली एकदम आणि त्यांना ते एकदम नाचत होतं मित्रांनो डायरेक्ट संबळ वाजायला पण आपल्याला येत नाही मित्रांनो तसं मला भरपूर काही गोष्टी येतात मित्रांनो जे नवीन आलेत का त्यांना माहित नसेल अजून मला भरपूर काही गोष्टी वाजवता येतात आपल्याला वाजवायचा लई छंद आहे यार मित्रांनो पण विषय असा आहे का आता आपल्याला संबळ आहे अभिमा आपण शिकणार मित्रांनो 100% वाजवणार मी त्यांना तर एकदम नाचायला कुदलं होतं डायरेक्ट एकदम टांगडा नाचत होतं मजेत होतं त्यांना. चला मित्रांनो 7:15 वाजले जेवण करू आणि कामाला जायचे संबळ तू कसं वाजवला कसं वाजवलं सांग कसं वाजवलं सांग ती नाचत होती कशी नाचत होती मला दाखव नाचून कसं नाचत होता नाचले मी काय केलं माहिती का तर तू काय केलं काचाची बरणी फोडली किचन वर चढून कोणती काचाची नाही किती मोठी किचन किचन होती त्याच्यात मोरीन ते ठेवली फोडली का तो बरणी लाला उडला फोडली का हे पाहिजे मित्रांनो मस्त पैकी टीव्ही आहे बा टीव्हीचा स्टार प्राव जेवायला काय बनवलं बघू पटकन 15 मिनिट राहिले पटकन हवा लागणार ते वाजाच्या नादी लागलो मी जेवायचं द्या राहिले वा शेवगाच्या शेंगा मित्रांनो सुक्या आणि बाजरीची भाकर मित्रांनो जेवण वगैरे झाले मस्त पैकी शेवगाच्या शेंगा खाल्या एकदम भारी होत्या आपल्याला एवढ्या शेवगाच्या शेंगा असं करायला पाहिजे यार सुक्या तर चला आता कामाचं गेटअप झालाय मस्त पैकी आज जायचं काम चला आता आपला ब्लॉग चेंज करू आय होप मित्रांनो तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल आवडला व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा तर भेटेल नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय काय म्हणतो